पहले नीट, फिर सीबीएसई, फिर एसएससी, फिर यूपीएससी और अब सीयूईटी। इस देश के हर बच्चे को अब लगने लगा है कि ये सरकार एक भी पेपर ठीक से नहीं करा सकती। एक के बाद एक पेपर गड़बड़ हो रहे हैं और प्रधानमंत्री जी चुप हैं, उन्हें कोई चिंता ही नहीं है। एक्चुअली इस सरकार को शिक्षा के महत्व का पता ही नहीं है। डू यू ऑल्सो एग्री that now the country desperately needs an educated prime minister? आपल्या सोबत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातले मुख्य नेता समन्वयक या नात्यानं मुकुंद किर्दत्त जोडले गेलेत। मुकुंदराव, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट येत असेल अशी अपेक्षा आहे। आपण ऐकलं असेल की हा सौरभ दास नावाचा जो प्रवक्ता आहे झुरळ क्रांती दलाचा, कॉकरोच जनता पार्टीचा, तो म्हणतो लोकशाहीमध्ये आंदोलन करायला परवानगी कशाला मागायची? हा विचार योग्य आहे का? कारण पंजाबमध्ये आंदोलन करायचं असेल तर आप सरकारची परवानगी घ्यावी लागते, दिल्लीत आंदोलन करायचं असेल तर जुन्या काळामध्ये आप सरकारची परवानगी घ्यावी लागत होती, पण आता यांना बिना परवानाच आंदोलन करायची आहेत। तुम्हाला पटतंय? मला असं वाटतं की मुळातच आंदोलनाला परवानगी लागते हा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे आणि ती परवानगी लागत नाही असं मी 100% सांगतो। याचं कारण असं की सुप्रीम कोर्टाचे पण आदेश आहेत की कुठेही जे आंदोलनासाठीच्या जागा आहेत, म्हणजे अगदी मुंबईमधलं आझाद मैदान असेल किंवा दिल्लीमधलं जंतर मंतर असेल किंवा पुण्यामधलं जिल्हा परिषद कार्यालय असेल, या संदर्भातला नियम अतिशय स्पष्ट आहे की तिथे आंदोलनाची जागाच आहे, आंदोलनाची जागा स्पेसिफाय केलेल्या आहेत आणि त्या जागी आंदोलन करत असताना पोलिसांना फक्त आपण नोटिफाय करायचं असतं, त्यांना इन्फॉर्म करायचं असतं, त्यांना माहिती द्यायची आहे। त्यामुळे आम्ही गेले काही कित्येक वर्षात आंदोलन करतो, आम्ही पोलिसांनाही माहिती देतो। ठीक आहे। पोलीस त्यामुळे मुळात हे जे आहे ना की ही काहीतरी तर ती त्या कदाचित त्या मुलांना युवकांना ती त्याची कायदेशीररित्या एखाद्या वेळेस माहिती नसेल, ते परमिशन घेतायत म्हणतात, पण हरकत नाही। तरुण आहेत, तरुणांना मुकुंदराव किर्दत्त आहेत। मुकुंदराव, खरं खरं सांगा, अगदी हृदयावर हात ठेवून सांगा, हे झुरळ क्रांती दल म्हणजेच डमी आप आहे का हो? मला असं वाटतं की अशा पद्धतीने एक बदनाम करण्याची जी मोहीम, म्हणजे झुरळ क्रांती ऍक्च्युअली प्रत्यक्षात त्यांनी पण जी माहिती दिली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामधल्या एका जजनी हे विधान केलं, ते विधान त्यांनी पण ज्या पद्धतीने केलं त्यामुळे सर्वत्र त्याचा राग व्यक्त झाला होता आणि या रागातून ही एक पार्टी किंवा त्या मुलांनी ते तयार केलं, युवकांनी खरं तर एका अर्थाने युवकांनी तयार केल्यावर त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे ना, तो प्रतिसाद म्हणता यालाच आपण षडयंत्र किंवा बाकीच्यांनी ज्या पद्धतीने त्याला म्हटलं की पाकिस्तानी आहे किंवा दहशतवादी आहे वगैरे वगैरे, राष्ट्रद्रोही आहे। पण मुकुंदराव, एक पटकन 30 सेकंदात उत्तर देता आलं तर सांगा की मग आपचे काल परवाचे प्रवक्ते आता झुरळ क्रांती दलाचे प्रवक्ते बनतायत, हा केवळ योगायोग समजावा? मला असं वाटतं की याच्याकडे असं बघता येईल का? एक तर मुळात यातले जे दोघं नाव आहेत, जो त्यांच्यावर आरोप होते ते आपचे तसे नाहीयेत, त्यातले दोघं जण तर 100% नाहीत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अभिजित दीप्तेने सुद्धा स्वतःचं आपचं जे बॅकग्राऊंड आहे ते लपवलेलं नाही। आता तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांना महाराष्ट्रातला तो मुलगा आहे, तो पुण्यामध्ये 20 साली इथे पुण्यामध्ये होता, तो शिकत होता पत्रकारिता, तुमच्या क्षेत्रामधला एक पत्रकार म्हणून तो पुढे येत होता। त्या काळामध्ये तो आंदोलनाने भारावून त्या पद्धतीने आम आदमी पार्टी बरोबर काही काळ जॉईन पण झालेला होता, त्यामुळे त्याची बॅकग्राऊंड मलाही माहिती आहे, पुण्यामधल्या अनेक लोकांना माहिती आहे। प्रत्यक्षामध्ये या पद्धतीने तरुण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा 6 वर्षापूर्वी तर 100% आहे, अण्णांचं आंदोलन झालं त्यालाही आता जवळजवळ 12-14 वर्ष झालेली आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या पिढीकडे, ही पिढी खूप वेगाने पुढे येते, ती वेगळा विचार करते आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतात। जेव्हा 2.25 कोटी मुलं जर त्यांना फॉलो करत असतील तर मला असं वाटतं त्यांना कुठलं तरी ठप्पा लेबल लावणं फार घाईचं ठरेल। ठीक आहे, धन्यवाद मुकुंदराव या प्रतिक्रियेसाठी।